उन्हाळ्यातली अजून एक माझी आवडती भाजी म्हणजे फणसाच्या गऱ्यांची भाजी. आज आपण करणार आहोत सुकट घालून एकदम चमचमीत आणि मस्त, करायला एकदम सोपी आणि खूपच टेस्टी. तर चला रेसिपीची सुरुवात करूयात. त्यासाठी मी आज घेतलेली लंगडी, लंगडीमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. ह्या भाजीला थोडंसं तेल जास्ती लागतं, त्यामुळे 4 ते 5 मोठे चमचे तेल वापरा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे ट्रान्सल्युसंट होईस्तोपर्यंत. कांदा ट्रान्सल्युसंट झाला की त्यामध्ये टमॅटो घालायचा बारीक चिरलेला. कांदा आणि टमॅटो जेव्हा पण आपण असा परतून शिजवतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालतो. मीठ घातल्याने जो टमॅटो आणि कांदा असतो तो आपलं पाणी सोडतात ते, आणि ते शिजायला चांगलं शिजतात सुद्धा, आणि आपल्या भांड्यामध्ये म्हणजे जे काय असेल लंगडी कढई त्याच्यामध्ये खाली लागत नाही. म्हणून थोडं मीठ घालून आता मी ह्याला शिजवते. एकदा टमॅटो आणि कांदा जो आहे तो छान आपण परतून शिजवून घेतला की त्यापुढे आपल्याला ह्यामध्ये सुकट घालायची आहे. ते बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुकट घालणार आहोत. सुकट मी अर्धा कप घेतली आहे आणि तिला व्यवस्थित छान धुवून घेतलेली आहे. आता सुकट घातल्यानंतर एक हिरवं वाटण घेतलं मी ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी मिरची, थोडंसं आलं, लसूण आणि त्याच्यामध्येच थोडी कोथिंबीर वापरली. तुमच्याकडे हे वाटण नसेल किंवा तुम्हाला हे वाटण घालायचं नसेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता. त्याच वाटणाबरोबर मी थोडीशी हळद घातली आणि 2 चमचे तिखट घातलं. तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता हे ना असं सवताळायचं. सवताळायचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पाणी न घालता याला असंच आपण हलवायचं आणि त्याला थोडंसं परतायचं. जवळजवळ एक साधारण 4 ते 5 मिनटं पाणी न घालता आपल्याला असंच ह्याला परतायचं. 4-5 मिनटं छान मी सुकट जी आहे ती सवताळली आहे. आता त्यामध्ये घालूयात आपण फणसाची गरी. आता तुम्ही जर का मागचा माझा एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फणसाची भाजी आणि फणसाचे कटलेट्स करायला दाखवले होते, तर तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला फणस कसा कापायचा वगैरे सगळंच दाखवलेलं. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण फणस वापरलेला, त्याच्यामध्ये गरे नव्हते वापरले. का तर त्यावेळेला जेव्हा एकदम स्टार्टिंगला जेव्हा फणस छोटा असतो तेव्हा आपण तो पूर्ण वापरतो, आणि आता जेव्हा त्याच्यामध्ये गरे तयार होतात तेव्हा आपण गरे असे बघा मोठे मोठे कापून घेतले आणि गरे वापरले. म्हणजे बाकीचं आपण फणसाचं वापरत नाही, फक्त त्याचे गरे काढून घेतो. गरे काढून घेतल्यानंतर आपण ते असे चिरून त्याची भाजी करतो. तर ह्या दोनमध्ये फरक आहे. फणस कसा कापायचा तो त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले, तुम्ही तिकडे बघू शकता. आणि ही भाजीसुद्धा तुम्ही करू शकता, पण तुम्ही ह्याचे गरे काढून ही भाजी करायची. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून सुद्धा ह्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे, कारण की आता ह्याला आपल्याला शिजवायचं आहे. शिजवताना खूप जास्ती पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, तर मग फणस जो आहे तो चिकट चिकट होत जाईल. थोडं थोडं पाणी घालायचं, जेवढं आपल्याला शिजवायला त्या गरजेचं आहे तेवढंच पाणी घालायचं. आणि ह्याच्यावर आपण ना काहीतरी अशी ताटली किंवा थाळा असं काहीतरी ठेवायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं आहे, आणि पाणी ठेवून मग त्याला छान शिजवायचे. तर आता तुम्ही जर का कुठलीही भाजी पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्हाला त्याचा एवढं अंदाज नसेल, तर काय करायचं ना, 3 ते 4 मिनिटानंतर असं माझ्यासारखं उघडून बघायचं. त्याला छानपैकी एक स्टर द्यायचा, म्हणजे त्याला मस्त हलवून घ्यायची भाजी, जेणेकरून 2-3 गोष्टी होतात. आपल्याला पहिले तर कळतं की भाजी किती शिजली आहे. दुसरं म्हणजे भाजी खाली लागत नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मग एक अंदाज येतो की अजून मला ह्याला किती वेळ ताटली ठेवून शिजवायला लागेल. तर त्यामुळे जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की ह्या टिप्स फॉलो करा. तुमच्या भाज्या वगैरे एकदम छान शिजल्या जातील. कधीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता परत पाणी ठेवून मी फणस जो आहे तो शिजायला ठेवलेला आहे, आणि आता बघा किती छान दिसते आपली भाजी. एकदम मस्त भाजी होते, चमचमीत छान लागते. आणि ह्या स्टेजचे जे गरे असतात ना ते किंचित गोड असतात, म्हणजे अगदी थोडेसे, तर त्याने सुद्धा एक मस्त चव येते या भाजीला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच हाईपसुद्धा करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. आता मी गरम मसाला घातला आहे आणि ओलं खोबरं खवणलेलं ते घातलेलं आहे. बस आपली भाजी तयार झालेली आहे. हे मिक्स करायचं, आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर ह्याला छान मस्त कोथिंबिरीने गार्निश करायचं, आणि आपली फणसाच्या गऱ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट एक वेगळ्या रेसिपीसह.